स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मताः. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातला हा दुसरा श्लोक आहे. आणि श्रीकृष्ण स्वतः सांगतात की माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रत झालेले जे भक्तजन आहेत अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात ते मला योगामध्येही अतिउत्तम वाटतात. आपल्यासारख्या ज्यांची भक्ती आहे अशा सर्व साधकांसाठी भगवंत या ठिकाणी सगुण रूपाची उपासना करावी. म्हणजे मूर्ती असेल, फोटो असेल, शेवटी काय मनुष्य आपल्याला समोर दिसावा लागतो, बरोबर लागतो, त्याची उपस्थिती लागते. तसंच घरामध्ये त्याचा फोटो लावलेला असला तरी बरं वाटतं. ही या सगुण रूपाची जी महती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. पण एक सुरुवात आपली नेहमीची पद्धत म्हणून हा श्लोक मी आधी सुरुवातीला घेतला होता. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. नमस्कार गुरुजी, माझं नाव स्वप्नाली पाटील आणि कादंबरी मालिकेमधली कादंबरी. गुरुजी, मला असा प्रश्न विचारायचा की नेहमी मला असा प्रश्न पडतो की एखादा माणसाचा मृत्यू झाला किंवा एखाद्याचा जन्म झाला, म्हणजे त्याच वेळेला असं इन्सिडेंट्स होतात की याचा मृत्यू झाला आणि याचा जन्म झाला, असं पण काही गोष्टी होतात. मला विचारायचं की मृत्यूनंतर असं म्हणतात की मोक्ष मिळतो वगैरे, पण ती जी मधली स्टेज असते ती काय असते? मला हा नेहमी प्रश्न पडतो की काय आहे हे, काय आहे, काय घडतं तिकडे किंवा कसं असतं ते. तुम्हाला कुठल्या भाषेत सांगितलेलं आवडेल? म्हणजे हा मोठा प्रश्न पडतो. म्हणजे मिस्टिक भाषा वापरण्यात काय गंमत आहे की एक तर वेळ वेगळा वेगळा असतो हे लक्षात घ्या. की काळ जो आहे तो आपला जो म्हणजे हे आमचा स्विस वॉच म्हणतो ना आपण, ते स्विस टाइम आहे हा. म्हणजे नुसतं घड्याळ फिरलेली किती वेळा फिरले ते आपण सांगत फिरतो एकमेकांना. तो काही खरा वेळ नव्हे. वेळ बदलत जातो ना. दोन प्रेमी भेटले आणि समुद्रकिनारी बसलेत हातात डोळ्यात डोळे ठेवून, तर पहाटे 4 वाजले तरी कळणार नाही. आणि पैसे मागायला आलेला मनुष्य 2 मिनिटात जावा, म्हणजे त्याची मिनिटच, प्रत्येकाचा काळ वेगळा. तुम्ही एक अमेरिकेमध्ये एक एक्झिबिशन आहे, तिथे गेलं तर चंद्रावर तुमचं वजन किती, पृथ्वीवर किती, असं सगळं ठेवलेलं आहे. तसंच काळ पण सगळा बदलत जातो. तर आपण मेल्यानंतर म्हणजे आता तुम्ही ना मी ज्या भौतिकात आहोत, ज्या मटेरियलचा सहारा घेतलाय या पंचमहाभूतांचा, त्या ठिकाणी काळ वेगळा आहे. आणि तो काळ म्हणजे आपण एक आर्बिट्ररी काढलंय की बाबा पृथ्वी स्वतःभोवती 24 तास जी काय फिरते त्याला 24 तास म्हणायचं. 24 तर त्याला 22 म्हटलं असतं तरी चाललं असतं का? नसतंही चाललं, कारण गणिताची भाषा एक ठराविक नियमाने जाते. परंतु ती 24 तास, सूर्याच्या भोवती 365 दिवस, आज सगळं काढलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या काळाचं गणित, सध्या जो सेकंड किंवा अगदी निमिष, अर्धनिमिष, हे सगळे पूर्वीपासून माहिती होते. प्रकाशाची गती मी मगाशी म्हटलं पूर्वी की वर्णन केलेली आहे. प्रकाशाची गती पण आपल्या लोकांनी पूर्वीच सांगून ठेवलेली आहे. तेव्हा ती कशावरनं काढली असेल एक लक्षात घ्या. तर हा सगळा पृथ्वीवर असेपर्यंतचा काळ. एकदा का तुम्ही देहातनं बाहेर पडला की वेगळीच फ्रिक्वेन्सी सुरू झाली, मग तिथे काळ बदलून गेला. तर साधारणतः आपण म्हणतो 10 दिवस पर्यंत मॉर्निंग पाळा, तर तिथे म्हणजे ते 10 दिवस 10 सेकंदासारखे जाणार आहेत. म्हणजे जस्ट तेवढा एक नॉर्मल वेळ आहे. त्याला आपल्या इथे पृथ्वीवरचे 10 दिवस जातात, तिकडे 10 दिवस नसतात. तर आता एक आपण गणिताचा विचार करूया की शरीर म्हणजे मी नाहीये, तर आतमध्ये मी नावाची एक संकल्पना आहे. परंतु शिवाय माझ्यावर चैतन्य आहे ना, मी सगळं शक्ती आहे की नाही, आणि ती शक्ती पुन्हा फार उच्च दर्जाची आहे. आता ही शक्ती या जडाला चिकटली, हे लाकडाचा तुकडा आहे, तो काही करू शकतोय का? काय नाही. झाड होता तो पर्यंत तो एका जागी तरी वाढत होता, आता तर ती त्याच्यात शक्ती नाही. तर इथे हा तुकडा ठेवला आणि तो उड्या मारायला लागला, तर तुम्ही आधी हॉलच्या बाहेर जाल, कारण की तुम्हाला वाटेल की लाकडाचा तुकडा याच्या उडतोय कसा. कारण शक्ती एखाद्या जडामध्ये चिकटणं ही खूप अवघड प्रक्रिया आहे. तर
ज्या वेळेला माझी शक्ती माझ्या या शरीराला चिकटली किंवा चिकटण्या एवढी शक्ती जमली, समजा तुम्ही पोस्टाने पत्र पाठवायचंय तर कमीच तिकीट लावलं तर परत येईल ते ना, त्याला विशिष्ट तिकीट लावल्यावरच ते पत्र तिथपर्यंत जाऊ शकतं. तसं एक विशिष्ट शक्ती असली तर ती जडाला चिकटू शकते. त्याच्या कमी शक्तीने जड या जगात येऊ शकत नाही. तर तुम्ही नाही म्हणत मी, तर मनुष्य मेल्यानंतर त्याला पुन्हा तेवढी शक्ती मिळवावी लागते की ते जडाला चिकटून जन्म घेता येईल. तर तो वेळ प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणजे आपल्याला कलर टीव्ही घ्यायचा आहे, 1 लाख रुपये हल्ली आता स्वस्तात मिळत असेल, 80,000 जमेपर्यंत आता तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलताय किती, म्हणजे त्याप्रमाणे पैसे जमा होणार ना. कोणाला 5 वर्षामध्ये जमा होतील कलर टीव्हीचे पैसे, कोणाला 2 महिन्यात जमा होतील, एखाद्याकडे एका दिवसात 10 टीव्ही येऊन घरात पडतील. म्हणजे प्रत्येकाची जमा करण्याची ताकद वेगळी असते. तर आपल्या कर्म जी आहेत किंवा तुमचे जे विचार आहेत, तुमच्या ज्या संकल्पना, प्रोजेक्ट कुठला घेतलाय त्याच्यावरती ती शक्ती लवकर जमा होणार की नाही. तर ती जमा होईल तेव्हा पुन्हा जन्म घेता येतो. म्हणजे हा मधला काळ असतो. आणि त्या काळात करायचंय काय, आता जे काम करता येतं तिथेही काम करायचं. पुन्हा शक्ती मिळवायची आहे ना. शक्ती मिळवल्याशिवाय तुम्हाला काही चिकटता येणार नाही आणि शक्ती फुकट मिळत नाही. इथे आपण काम करतो आणि अगदी कुचकामाची शक्ती मिळवतो आपण, पैसे, की जी शक्ती मिळाल्यासारखी वाटते ना, दिलेली शक्ती ती प्राणशक्ती आहे की जी परत येणार नाही. समजा माझ्या तारुण्यातल्या 25ला 1 महिना मी एक काम करून जी शक्ती दिली आणि त्याचे जे मला पैसे मिळाले, तर ती 25 वय असतानाची 1 महिन्याची शक्ती ते पैसे मला देतील का कधी नाही. कारण तेव्हा देतील तेव्हा मला त्या शक्तीचा काही उपयोगच नसेल. तेव्हा हे लक्षात घ्यायचं की ही जी संबंध परमेश्वरी शक्ती आहे, तर त्या शक्तीचा हा सगळा एक पसारा आणि खेळ आहे. खूप मिस्टिक गणित आहे, म्हणजे अवघड गणित आहे सगळं. आणि तरी सुद्धा पण तुम्ही प्रश्न फार छान विचारलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला कसं मिळेल, तर आपल्याला आपलं जर बोध कळला, म्हणजे तुम्ही जो आता कादंबरीमध्ये आई वडिलांचा शोध चालवलाय, तोच पुढे जाताना स्वतःचा शोध घेतला की तुम्हाला कळेल की मी कोण आहे, काय करतेय आणि काय. आई वडील तर एक निमित्त होते ना येण्यापुरते. समजा शोध लागला चांगला आहे, पण शोध तुम्हाला घ्यायचा स्वतःचा शोध. मग तुम्हाला हे कळेल मधलं की काय होतं आणि कसा जन्म होतो. नमस्कार गुरुजी, मी फाल्गुनी राजानी. रंग माझा वेगळा मध्ये मी विद्याचा रोल प्ले करते. सर्वात आधी मला तुमच्या समोर बसायची संधी मिळाली त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि साम टीव्हीचे धन्यवाद. स्पेसिफिक असा मला प्रश्न कुठलाही विचारायचा नाहीये, त्याचं कारण मी सांगते. या इंडस्ट्रीत मला 7 ते 8 वर्ष झाली. मी स्ट्रगल करते, अजून स्ट्रगल करते. जिथे मला पोचायचंय तिथे अजूनही नाही पोचले आणि विश्वास आहे मी एक दिवस नक्की पोचेल. माझी मेहनत मला माहितीये मी किती करत आले, आता किती करते आणि पुढे किती करणार आहे. आणि माझी साईबाबांवर खूपच श्रद्धा आहे. ओम साईराम. आतापर्यंत मी जिथे जिथे अडकलेले, कुठलाही प्रश्न असला की कुठेही अडकले ना, तर मी साईबाबांशी बोलते, मला माझी उत्तरं मिळतात. आज इथे आल्यानंतर मी तुम्हाला स्पेशली सांगणार आहे की देव हा सगळ्यांकडे असतो. सगळे देवांबरोबर कोणी बोलतं, कोणी नाही बोलत, साक्षात कोणी बघितलेलं नाहीये. तुम्ही निमित्त आहात देवाचे, आमच्या समोर बसले आहात. आज 1000 एपिसोड झालेत. इतक्या एपिसोडमध्ये सगळ्यांनीच तुम्हाला खूप प्रश्न विचारलेत, आजही सगळे विचारतायत. मी त्यांच्या अगेन्स्ट काहीच नाही बोलत आहे, सॉरी. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत आणि नेहमी मिळतील. म्हणून तुम्हाला आज तुम्ही जे निमित्त बनून आमच्या समोर बसले आहात, तुम्हाला मी स्पेशली त्रास देणार नाही कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं ऑटोमॅटिक मिळतात. म्हणून सगळ्यांनाच धन्यवाद, तुम्हाला पण धन्यवाद. थँक्यू. ओम साईराम. ह्याच्यात आता प्रश्न नसला तरी तुम्हाला एक माझंही मत सांगतो की त्रास काही नाही. म्हणजे त्रासाचं म्हटलं तर आम्ही काय करतो, गीता टॅरो तुम्ही पाहिला असेल गीता कार्यक्रमातला, म्हणजे काय प्रश्न असेल तो मनात धरायचा आणि आपले गीताचे टॅरोची कार्ड आहेत ठेवून श्लोक त्याच्यात असेल त्याप्रमाणे उत्तर पाहायचं. कुठल्याही तऱ्हेने गीतेचं चिंतन व्हावं, परमेश्वराचं संकीर्तन व्हावं, काही निमित्त असलं तरी हरकत नाही. म्हणून मग ते आपण गीता टॅरो करतो. हे प्रश्न जे आहेत ते सुद्धा गीतेत कुठे आहेत
ते शोधायला लागलं की कसं स्कॅनिंग करतो ना आपण, तसं 700 श्लोकांचं स्कॅनिंग मेंदूमध्ये तयार होतं की अरे यांनी विचारलेला प्रश्न गीता काय म्हणतेय, कुठे म्हणतेय, काय चाललंय. त्यानिमित्ताने पुन्हा गीतेचं चिंतन होतं. त्यामुळे त्रास मुळीच होत नाही, आपल्याला सेवा होते आणि हे जे चिंतन आहे तेच शेवटी उपयोगाला येणार. त्या निमित्ताने काय रिफ्रेशिंग होतं. म्हणजे आपण पुस्तकाला फरी मारतो तसं येते की मेंदूची एक फरी, तर ती मारण्याचा असं जसं केलं ना तसं प्रश्न विचारणाऱ्याचे उपकार असतात खूप मोठे, त्रास मुळीच नाही. की त्यामुळे मेंदूची फरी मारली गेली की सगळी सर्क्युलेशन सिस्टीम पुन्हा जागृत होते. आणि जेवढं जागृत होईल तेवढं चांगलं आहे. पण तुम्ही सांगितलेला विचार चांगला. दुसरं मला एक आवडलं काय म्हणून मी बोलायला घेतलं की साईबाबा आमचे कुटुंबीय आहेत. म्हणजे आमच्याकडे आपण काय म्हणतोय तुमचा कुटुंबीय का, कारण लग्न कार्य काही झालं तर आमच्याकडे जे येतात ते आमचे कुटुंबीय असतात, बरोबर. तसं आमच्या मुलाची मी मुंजे केली त्यावेळेला साईबाबा मुंजीला आले होते, तर कुटुंबीय म्हणायचं त्यांना. आणि साईबाबांवरती माझी खूप श्रद्धा आहे आणि साईबाबा हे आमच्या सर्वांचे, म्हणजे सध्या आता या कलियुगामध्ये एक श्रद्धा आणि सबुरी हा जो मंत्र हवाय. आपल्याजवळ काय नसेल तर दोनच गोष्टी नाही आहेत. आमच्या घराघरातनं खूप पैसा झालेला आहे, परंतु 2 गोष्टी निघून गेल्या, म्हणजे त्यांची किंमत नाही अशा. त्यामुळे आपण आपलं देणं देतोय त्यांचं. एक श्रद्धा निघून गेली आणि आपली श्रद्धा तोडण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. आणि ते कोण करतं तर कलीचे रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणून म्हणतात कलियुग आहे, की हे जे लोक आहेत ते आमची श्रद्धा तोडतात. हे फार वाईट होत आहे. आणि गीता योग हा जो कार्यक्रम आहे किंवा सामवाहिनीच्या सर्व सिरियल मधून, म्हणजे रंग माझा वेगळा, जन्मगाठ असो किंवा कादंबरी असो, सगळ्यामध्ये काय की एका श्रद्धेवर, आज कादंबरी लढतीये कशावर, श्रद्धेवर. आज ही मुलगी आहे तुमच्या सिरियल मधली, ती एवढी उमेद घेऊन तिची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेवर ती रिक्षा सुद्धा चालवायचा प्रयत्न किंवा तुमचा जो संघर्ष आहे की तिने मॉडर्न व्हावं. मॉडर्न व्हायला ना नाहीये, परंतु तिची श्रद्धा तुटायला नकोय. आणि तिची श्रद्धा आहे की हे माझे आजोबा आहेत, त्यांनी आज तुमची काय 64-52 काय नंबर 52-12 त्याचे 3-13 वाजवू नका. त्यामुळे ती जी रिक्षा आहे तर ती तिची श्रद्धा ती जोपासते. म्हणजे मला तिचं कुटुंबावर असलेली श्रद्धा, तर साईबाबांनी आपल्याला श्रद्धा शिकवली. आणि सबुरी, पेशन्स. लोकांना पिय हळद हो गोरी, सांगितलं शतावरी कल्प चांगला आहे. अमुक एक गोष्ट आहे ती छान केली तर तुम्हाला लगेच म्हणतात की डॉक्टर काही झालं नाही हो अजून. म्हटलं हो व्हायचं म्हणजे तुम्हाला दिवस जायचे, त्याला वेळ लागेल का नाही. एक पंचकर्म झालं घरी गेल्या काय दिवस राहणार आहेत. सबुरी हे साईबाबांनी शिकवलेले 2 मंत्र सध्याच्या कलियुगाला ना आज आम्हाला आवश्यकता असलेले महत्वाचे संदेश साईबाबांनी दिलेत. आणि असे आता सध्याच्या युगाला मार्गदर्शन करणारे बाबा आहेत म्हणून ते आपल्याला सर्वांना प्रिय आहेत, मलाही प्रिय आहेत. तर धन्यवाद तुम्ही त्यांची आठवण काढल्याबद्दल. गुरुजी, मी गायत्री साटम. मला प्रश्न असा आहे की आपण जे एपिसोड घेता ते मी मधून मधून पाहते, ऐकते, तर त्याच्यामध्ये जे आपण कोणी समस्या विचारली असेल तेव्हा श्लोकावरचा अर्थ सांगून हा तुझा समस्येवरचा उपाय आहे असं तुम्ही सांगता. तर ह्या गीतेतल्या प्रत्येक श्लोकामध्ये समस्येवरचे उपाय आहेत का, आणि ते तसे असतील म्हणजे आहेतच असं मी म्हणते की आपलं सगळं ऐकून, तर आम्ही ते सामान्य माणसं, आम्ही गीतेचं नुसतं वाचन करतो, आम्हाला काही त्यातले अर्थ लावता येत नाही. त्यामुळे आम्हाला त्या गीतेमध्ये समस्याचा उपाय आहे हेच माहीत नाहीये. तर ते कसं काय सगळं समजेल आणि हे खरोखर प्रत्येक श्लोक म्हणजे समस्येवरचा उपाय आहे का? नाही, आपण प्रश्नाचं उत्तर सांगतो हो किंवा नाही. आणि ते हो का सांगतोय श्रीकृष्ण, हो का म्हणाला नाही का म्हणाला, तर उगाच आपलं काहीतरी कोणाला हो म्हणायचं कोणाला नाही म्हणायचं असं नाहीये. की किंग क्रॉस केलं नाहीये साधं. किंग क्रॉस म्हणजे नाणं फेक असते ना, म्हणजे राजा पडला तर हो, राणी पडली तर नो, तसं करत नाहीये तो. ते तुमचा प्रश्न समजून घेऊन तुमची त्यांनी सगळं पाहिलंय की हा जीव कसा जातोय, काय त्याचं कार्य आहे आणि कर्म कशी आहेत, हे सगळं पाहून त्याला त्यांनी उत्तर दिलंय हे आपल्याला कळावं म्हणून श्लोक पाहतो आणि अर्थ पाहतो. म्हणजे त्या श्लोकामध्ये जो काही आलेला अर्थ आहे तो बघितला की तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या प्रश्नाशी संबंधित त्याला कळलंय म्हणून तो म्हणतोय हो नाही.
श्लोकाच्या शेवटी जर नाही आलं तर प्रश्नाचं उत्तर नाहीच घ्यायचं, श्लोक चांगला वाईट कसाही असला तरी. पण अन्यथा त्या श्लोकाचा अर्थ पाहून हो नाही कळतं आपल्याला, आणि पुन्हा प्रश्न काय त्याच्यावरती ते कळतं. आता तुमचा हा प्रश्न आहे की हे सगळं काय म्हणूया आपण समस्येचं श्रीमद भगवद्गीता उत्तर आहे का, तर या ठिकाणी आता मी गीता टॅरोची कार्ड घेत नाही, ही गीता आहे माझ्या हातामध्ये, तर मी एक गीता उघडून पाहतो की कुठला श्लोक आहे आणि ते श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतोय. तर इथे लिहिलंय पहा की धूमो रात्रीस तथा कृष्ण, मी एक कुठलाही श्लोक काढलाय तुमच्या प्रश्नाला उत्तर. आणि षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. तर धूमाची अभिमानी देवता रात्रीची अभिमानी देवता आहे, तसेच कृष्ण पक्षाची अभिमानी देवता दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे. त्या मार्गात मरणानंतर गेलेले सकाम कर्मयोगी उपरोक्त देवताकडून क्रमाने नेला जाऊन चंद्रम्याच्या ज्योतीला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्माचे फल भोगून परत येतो. तर उपाय सांगितला पहा की तुम्ही अंधकाराची वाट चालली तर कुठे जाल, उजेडाची वाट चालली तर कुठे जाल. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला आता की बाबा सगळं गीतेला कळतं का, तर गीतेला कळतं. त्याने हा जन्म पुढचा जन्म आणि तुम्ही काय करताय आणि कुठे जाल हे सगळं पाहून उत्तर आपल्याला दिलं. मी म्हणेन की आता तुम्ही जो विचारले प्रश्न आहे त्याला काहीतरी संबंधित आलेलं आहे का, तर मग संबंधित आलंय. आणि असे सोपे अर्थ तर दिलेच असतात. आता ही गीता टॅरो कार्ड आहे त्यावर सुद्धा निष्कर्ष हो नाही दिलाय, पण त्याच्याबरोबर सोपे अर्थ दिलेले आहेत. हा तर मी नुसता अन्वय वाचला इथे, म्हणजे शब्दार्थ वाचला, थोडस चिंतन केलं. कारण की आता याच्यामध्ये चंद्र दक्षिणायन म्हणजे काय, मग पूर्व म्हणजे उत्तरायण दक्षिणायन हे समजायला पाहिजे, किंवा रात्रीचा देवता म्हणजे काय, दिवसाची देवता म्हणजे काय. पण ते सगळं चर्चा केल्यानंतर बरोबर लक्षात येईल की आपल्याला आपल्या आयुष्याचं संपूर्ण जाण ठेवून, नुसतीच आयुष्याची नाही तर तुमचं प्राक्तन, मगाशी जे विचारलं होतं मागच्या वेळेला की प्रारब्ध, त्या प्रारब्धाची जन्म मृत्यूनंतर तुमची गती आहे त्या गतीची, अशी सगळी कल्पना लक्षात घेऊन आपल्याला त्यांनी उत्तर दिलेली असतात. हे इथे दिलंय की स्वर्गात शुभ कर्माचे फल क्रमाने क्रमाने चंद्रम्याच्या ज्योतीला, म्हणजे स्लोली डेव्हलप होतो आत्मा, आणि ते जाऊन म्हणजे तुम्ही चंद्रलोक जे आहे ते तुमचं मन आहे. शेवटी मन एव मनुष्याणाम आणि मन करारे प्रसन्न, हे 2 मंत्र लक्षात ठेवले की मी म्हणजे माझं मन आहे, आणि जेवढं मी मन प्रसन्न असेल तेवढा मी प्रसन्न. आणि मनाची पातळी बदलायची आहे. मन, आमच्याकडे एक भजन आहे, नीच मन है जीव का भोगी जन्म जन्म बनाए, मी पुन्हा 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 तेच तुम्हाला दुःख भोगायला लावतं. ऊंच मन है शिव का शोकी क्यों न ज्योत जलाय. तुम्ही एकदा का प्रेमाची ज्योत पेटवली आणि एकदा मनाला वर वाढवायला नेलं की ते बरोबर तुम्हालाही आनंदाकडे घेऊन जातं. तर ते या ठिकाणी तो सांगतोय की हे क्रमाक्रमाने होणार तुमच्या आयुष्यामध्ये. अशा तऱ्हेने एक अर्थ पाहायचा आणि त्यावरून बघायचं उत्तर. आणि तुम्ही रोज जेवढे एक तरी श्लोक गीतेचा रोज वाचायला लागलात की एकदा तुम्ही सगळी गीता वाचून होईल. आणि वाचून झाली की मी आणि तुम्ही, मला काही जास्त कळत नाहीये, मी काही शिकलो, आम्हाला काही शाळेत थोडी शिकवली गीता, चिंतनानेच गीता आपल्याला समजायला लागते. आणि कृष्णाला रोज प्रार्थना करतो, साधा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि प्रार्थना केली आणि रोज गीता वाचली की त्यालाही दया येते की आता किती दिवस झाले, सांगायला काय ते, तो मग तुम्हाला सांगायला लागेल, गीता कळायला लागेल आपसूक. कोणी शिकवणार आणि शिकवणारा त्याच्या मनाने अर्थ लावेल. आपल्याला कळायला पाहिजे, आतून श्रीकृष्ण बोलायला पाहिजे, आणि ते होईल तेव्हा असं काही समजू नका. श्रीकृष्णाला सगळं कळतं, सर्वव्यापी येतो, सर्वव्यापी नारायण, तर त्याला सगळं कळतं. या निमित्ताने इथे फार छान आज आपल्याला ही भेट झाली. आणि अशाच तऱ्हेने तुमचा सर्वांचा, म्हणजे गीता खूप लोक ऐकतात, मला ठिकठिकाणी अनुभव येतो. म्हणजे मला एअरपोर्टवर भेटणारे आहेत, परदेशात भेटणारे आहेत, अगदी खेडेगावात आहेत, सिक्युरिटीचे लोक आहेत. मला त्या ठिकाणी तो इमिग्रेशनच्या वेळेला बराच वेळ थांबलो म्हणून मला पलीकडनं एक जण होते मदत करणारे, ते आले, म्हणले काय गुरुजी काय अडचण आहे का, तर म्हटलं अडचण काही नाहीये, ते गीतेतले प्रश्न विचारतात. तर म्हटलं विमान माझं चुकायचं. भेटतात सगळीकडे माणसं, सगळ्या ठिकाणी गीतेचा अभ्यास हा चांगला चालू आहे. सर्व प्रेमाने गीतायोग व्हर्जन 2012.
आणि पूर्वी 11 होतं. हा जो कार्यक्रम आहे साम वाहिनीचा तो आपण सर्व पाहता आणि त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न विचारता पाहता म्हणून ही गीता आज 1000व्या एपिसोडला आली आणि ती अजूनही अशी चालू राहील. नाहीतर कामाच्या गडबडीमध्ये बंद होऊ शकतो एखादा कार्यक्रम. तर तुमचा उत्साह पाहून अशाच तऱ्हेच्या पुन्हा आपण एकत्र बसून प्रश्नोत्तराचे म्हणजे ज्या अडचणी आहेत त्या प्रत्यक्ष कम्युनिकेशन जे म्हटलं तर या दृष्टीने आपण असे कार्यक्रम पुन्हा ठेवू. तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही पत्राद्वारे ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर उभं राहून तुम्ही विचारा आणि तुमचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मला जेवढी देता येतील तेवढी मी देईन. मला नाही आलं तर मदत करायला गीता आहेच. मी गीतेत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही असं नसतंच. तेव्हा ते आपण देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही सर्वांनी या 1000वा एपिसोड म्हणजे आता जेव्हा आपण हे टीव्हीवर पाहू तेव्हा 5-6 दिवस चालेल बहुतेक. तेव्हा एक दिवस चालणार हा एपिसोड नाहीये कारण सकाळी अर्धा तास असते. तरी सर्वांच्या विनंतीवरून आणि खूप लोकांनी पत्र पाठवले म्हणून आता आपण दुपारी 2:30 वाजता आणि रात्री पुन्हा गीता दाखवतोय 11 वाजता. तेव्हा असंच तुमच्या सर्वांचं गीतेवरचं प्रेम वाढीला लागो एवढं सांगून या ठिकाणी आपण थांबूया. थांबण्यापूर्वी मी एकदा माफी मागतो. 1-2 प्रश्न अजूनही काही लोकांना विचारायचे होते पण त्यांनी प्रश्न विचारावेत त्याची उत्तरं आपण या कार्यक्रमातून देऊ. नमस्कार, धन्यवाद.